नमस्कार मंडळी, मायबोली व्लॉग्स तर्फे तुमच्या सगळ्यांचं एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा स्वागत। मला माहिती आहे तुमचं लक्ष या शेल्फवरती असलेल्या सगळ्या बॅग्सवरती आहे आणि हो, हा सगळ्या महिलांचा आवडता विषय। मंडळी, या सुंदर सुंदर बॅग्स आणि त्यावरती ही केलेली वेगवेगळ्या प्रकारची कला आणि ही कल्पना ज्यांनी साकारली त्या सुषमा मॅमना आज आपण भेटणार आहोत आणि अधिक जाणून घेणार आहोत की या बॅग्सचं वैशिष्ट्य काय। कारण मार्केटमध्ये तर आपल्याला अशा बऱ्याच प्रकारच्या बऱ्याच टाईप्सच्या कलरफुल बॅग्स बघायला मिळतात, पण या बॅग्स त्या बॅग्सपेक्षा वेगळ्या कशा, यासाठी आज आपण सुषमा मॅमना भेटायला आलेलो आहोत आणि त्यांच्याशी गप्पाही मारणार आहोत। चला तर मग। मॅम नमस्कार। नमस्कार, मी सुषमा शेनॉय आणि विनी बुटीक हे माझं ब्रँड आहे आणि मी हँडक्राफ्टेड बॅग्समध्ये माझं बिझनेस आहे आणि जे जूट बॅग, कॅनव्हस बॅग अशा बॅग्सवर एम्ब्रॉयडरी, रिबन वर्क, क्रोशे, त्याच्यानंतर पेंटिंग, हे असं माझं बिझनेस आहे। अच्छा, फार सुंदर आम्हाला इथे कलरफुल बॅग्स बघायला मिळत आहेत। ह्या इको फ्रेंडली बॅग्स आपण म्हणू शकतो, बरोबर आहे ना? हो। हां, मग ही कल्पना तुम्हाला कशी काय आली? माझं प्रोफेशन वेगळंच होतं आधी। मी लेक्चरर होती आणि त्याच्यानंतर कोविडमध्ये मी माझा जॉब सोडला आणि मला एक काहीतरी माझं बिझनेस स्टार्ट करायचं होतं आणि आय एम पॅशनेट अबाउट क्रिएटिव्हिटी, त्यामुळे मला क्रिएटिव्हिटीमध्येच काहीतरी करायचं असं माझ्या डोक्यात आलं आणि मग क्रिएटिव्हिटी म्हणजे कशावर करायचं, म्हणजे बॅग, साडी, कुर्ते, म्हणजे कशावर ते करायचं असं मी विचार केला आणि त्याच्यानंतर मी सस्टेनेबिलिटी आणि इको फ्रेंडली असं म्हणून मी ते ह्याचे जूट बॅग्स, कॅनव्हस बॅग्स अशावर मी माझी क्रिएटिव्हिटी दाखवायची असं मी प्लॅन केलं आणि तिथपासून माझं ते जर्नी स्टार्ट झालेली आहे। वा, फार सुंदर। आणि हे जी कला आहे याच्यावरची ही तुम्ही स्वतः करता की कोणाकडनं करून घेता? हो, तर ही जी पेंटिंग वगैरे मला पण येतं आणि मी करते पण, आणि माझं मिशनच हे आहे की इंडियन आर्ट प्रमोट करायचं आणि जे आर्टिझन्समध्ये जे कला आहे ते प्रमोट करायचं आणि जस्ट टू सपोर्ट देअर लाईव्हलीहूड, म्हणजे माझं विथ दॅट इंटेन्शन की प्रमोट देअर आर्ट, प्रमोट इंडियन आर्ट ग्लोबली आणि सपोर्ट देअर लाईव्हलीहूड, म्हणून मी हे चालू केलेलं आहे। त्यामुळे मला त्यांचा सपोर्ट खूप आहे। माझे आर्टिझन्स आहेत जे एम्ब्रॉयडरी करतात, रिबन वर्क, क्रोशे, त्याच्यानंतर पेंटिंग, हे सगळं करायला माझ्याकडे 8 आर्टिझन्स आहेत। व्हेरी गुड, म्हणजे खूपच छान। तुम्ही म्हणू शकता की ज्या स्त्रियांना मदतीच्या हाताची गरज आहे आणि ज्यांच्याकडे कला आहे पण त्यांना माहिती नाहीये की कशी ती कला आपण बाहेरच्या जगामध्ये आणू शकतो, त्यांना तुम्ही एक मदतीचा हात म्हणून हा देताय। बरोबर, तो खूप म्हणजे कौतुकास्पद पण आहे आणि आम्हाला इथे सुंदर सुंदर बॅग्स बघायला मिळत आहेत आणि त्या बॅग्स आपण आपल्या चॅनलच्या व्ह्युअर्सला पण दाखवू इच्छितोय। तर तुमच्या मागेच आम्हाला एक क्रोशाची बॅग दिसते, हो, सुंदर विणलेली व्हाईट कलरची। आता ही बॅग आहे, ही असं पूर्ण क्रोशेनी केलेली नाहीये, हे असं कॅनव्हसचं बॅग, टोट बॅग आहे आणि त्याच्यावर हे क्रोशे करून हे लावलेलं आहे आणि त्याला थोडं असं 3D इफेक्ट पण दिलेला आहे आणि त्याच्यानंतर ही पण बॅग तशीच आहे ब्लॅक मध्ये आणि हे क्रोशेचं पॅच लावलेलं आहे, म्हणजे ते क्रोशेचं पॅच हाताने केलेलं आहे आणि हे एक आजी आहेत 80 इयर्स ओल्ड आणि हे त्यांनी केलेलं आहे, त्यांची कला आहे। अरे वा, सुंदर। आणि या ज्या हँड पेंटिंगच्या बॅग्स दिसतायत, पेंट केलेल्या, हो, या पण जूट बॅग्स वरतीच करून घेतलेल्या आहेत? हो, हे सगळं हे जूट बॅग्स आहेत, हे पण टोट बॅग्स आहेत आणि त्याला असं लेदरचं स्ट्रॅप दिलेलं आहे आणि त्याच्यावर हे लेडी फिगर ते पेंट केलेलं आहे। हे बॅग्स हे कृष्णाचं आहे आणि ही असं बॅग आहे। सुंदर। हो, वरच्या साईडला ज्या बॅग्स आम्हाला दिसत आहेत थोडंसं म्हणजे म्हणतात ना फ्लावर्सच्या डिझाईन्स, लांबून बघताना तर असं वाटतंय ती खरोखरची फ्लावर्स लावलेली आहे, तर त्या मागची कल्पना काय आहे ती पण सांगा आम्हाला। हो, तर मला माझं हेच होतं की वेगळ्या वेगळ्या तऱ्हेचे आर्ट
क्रिएटिव्हिटी लोकांसमोर आणायचं आणि ते मला आता हळूहळू ते ग्लोबली पण मला ते इंडियन आर्ट ग्लोबली मला प्रमोट करायचं बरोबर आहे आहे. आणि त्याच्यामागे काम पण चालू आहे एक्सपोर्टचं. आणि हे जे आहेत हे जूट बॅगवर हे रिबन वर्क म्हणतात त्याला. अच्छा. हे रिबन वर्क केलेलं आहे आणि ह्या ज्यांनी केलेलं आहे त्या रिमोट एरियामध्ये राहत आहेत. अच्छा. त्यांना पण एक मदत म्हणून मी त्यांना बॅग्स पाठवून त्यांच्याकडनं मी हे रिबन वर्क करून घेते. सुंदर रिबन्स, हो. कलर्स पण इतके छान दिसतात, ऍक्च्युअल जे फ्लावर्स असतात त्याच्यासारखेच अगदी. आता हे जे बॅग्स आहेत हे कॅनव्हसचे छोटे बॅग्स आहेत. कॅनव्हस आणि ज्यूट मधले आहेत. काही बॅग ना लेदर स्ट्रॅप आहेत, लेदर हँडल असं, आणि छोटे आहेत. तर त्याच्यावर हे पेंटिंग केलेलं आहे. ओके. आणि हे जे ऍक्च्युली हे मी कॉर्पोरेट एक्झिबिशन्स करते. तिथे कॉर्पोरेट मध्ये डिमांड जास्त टिफिन बॅग साठी असते. म्हणून मला ते सुचलं की असे छोटे बॅग्स आणून त्याच्यावर पेंटिंग करून ते टिफिन बॅग म्हणून आपण विकूया. सो त्याच्या म्हणून मी हे करून घेतलेले आहेत. गिफ्टिंग साठी पण हा खूप गिफ्टिंग साठी पण आहे आणि रिझनेबल आहे, इकॉनॉमिकल आहे. पण म्हणजे तुम्ही कॉर्पोरेट एक्झिबिशन मध्येच पार्टिसिपेट करून तिथे डिस्प्लेला बॅग्स लावता आणि तिथेच तुम्हाला जे काही आहेत एंड टू एंड कस्टमर्स कॉन्टॅक्ट करू शकता. याच्या व्यतिरिक्त जर कोणाला बघायच्या असतील बॅग्स तर मग पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट काय असेल? हो, तर मी विलेपार्लेला राहते आणि मी घरून ऑपरेट करते आहे. तर आणि ऑनलाईन पण आहे माझं. जर कोणाला हवं असेल तर ते कुरिअर पण मी करू शकते. ओके. पण म्हणजे कसं आहे, व्हॉट्सॲपवरती तुमचं सगळं संपूर्ण बॅग्स बद्दल डिटेल्स दाखवल्या जातात? हो, व्हॉट्सॲपवरती ब्रॉडकास्ट लिस्ट आहे, स्टेटसवर, इन्स्टावर, त्याच्यानंतर FB पेज आहे. असं वेगवेगळ्या सोशल मीडिया थ्रू माझं कलेक्शन जातं. तिथे तुम्ही बघू शकता. आणि माझं कार्ड आहे, नेम नंबर सगळं त्याच्यावर असतं. आपण डिस्क्रिप्शन तर डिस्क्रिप्शन मध्ये आपण ऍड करूया आणि स्क्रीनवरतीही दाखवूया. इथे आम्हाला ब्लॅक कलर मध्ये खास बॅग्स दिसत आहेत, त्याबद्दल काय सांगाल? ज्याच्यावर काही काही लेडी फिगर्स आहेत. हो, तर हे माझं बेस्ट सेलर आहे आणि हे कॅनव्हस बॅग्स, टोट बॅग्स आहेत. आणि ह्याच्यावर हे प्रिंट केलेलं आहे आणि प्रिंटवर हे असं 3D इफेक्ट देण्यासाठी हे असं स्कर्ट लावलेलं आहे. हे पण एक टोट बॅग आहे आणि हे कॅनव्हस आणि ज्यूट, हे खालचा भाग आहे तो ज्यूटचा आहे आणि हे व्हाईट कलरचं हे जे पट्टा आहे हे कॅनव्हस मध्ये आहे. तर कॅनव्हस ज्यूट कॉम्बिनेशन मध्ये हा टोट बॅग आहे आणि त्याच्यावर हे पॅचेस लावलेले आहेत. आता हे पण बघा तुम्ही. सुंदर. इथे छान मल्टी कलर मध्ये डिझाईन्स केल्यात त्याच्यावरती. हो, मस्तच. सुंदर कलेक्शन. थँक्यू. आणि हे सेक्शन पण इतकं सुंदर दिसतंय ना, एकदम व्हायब्रंट कलर्स आहेत आणि म्हणजे याच्या ज्या टाइप्स आहेत ना त्या एकदम आपण मगाशी बघितलेल्या बॅग्स पेक्षा खूप वेगळ्या आहेत. तर काय सांगाल याच्याबद्दल? हो, इथे पण तुम्ही आर्टची व्हेरायटी बघू शकता. जे पेंटेड आहेत, त्याच्यानंतर बीडेड आहेत, बीडेड वर्क आहे, त्याच्यानंतर फ्रेंच नॉट आहे. हे फ्रेंच नॉट आहे जे असं 3D सारखं दिसतं. एम्ब्रॉयडरीच आहे, फ्रेंच नॉट एम्ब्रॉयडरी आहे आणि तिथे पण ती एम्ब्रॉयडरी आहे. त्याच्यानंतर हे एम्ब्रॉयडरी असं मध्ये आहे आणि बाजूनी असं फ्रिल लावलेलं आहे. म्हणजे हे एक असं वेगळी व्हेरायटी आहे. आणि ही जी आहे बॅग, इथे एक असं क्रोशेचा पॅच केलेला आहे. म्हणजे हे पण हँडमेडच आहे. हँडमेड क्रोशेचा पॅच करून हे याच्यावर लावलेलं आहे. सो असं वेगळ्या वेगळ्या तऱ्हेचे व्हरायटीचे आर्ट तुम्ही इथे बघू शकता. त्याच्यानंतर हे सगळे हँड पेंटेड आहेत. हे सनफ्लावर वगैरे, बटरफ्लाय, हे सगळे हँड पेंटेड आहेत. आणि हे जे वरचं तुम्ही हे सेक्शन बघता हे जे बीच बॅग्स आहेत, हे ज्यूट बीच बॅग्स आहेत. आणि ह्याला असं आत घातलेलं सगळ्या वस्तू बंद करायसाठी एक ड्रॉस्ट्रिंग क्लोजर दिलेलं आहे. आणि ते हे फर्स्ट वन आहे जे हे कलरफुल, ह्याला सिसाल म्हणतात. हे एक व्हरायटी आहे सिसाल म्हणून. ते तर हे त्याच्यानी बनलेलं आहे आणि हे हँड विविंग आहे. सो हे सगळं कलेक्शन हँडमेड कलेक्शन आहे. सो त्याच्यानंतर हे असे पाउचेस पण आहेत जे हँड पेंटेड पाउचेस, कॅनव्हस पाउचेस आहेत आणि त्याच्यावर हे पेंटिंग केलेलं आहे. हे बघा.
तर हे पण एक कॅनव्हस आणि ज्यूटचं कॉम्बिनेशन आहे हे पाऊच. आणि साधारण काय रेंज आहे बॅग्सची? 200 ते 2500 रेंज आहे. अच्छा. इतका सुंदर कलरफुल म्हणतात ना हा प्रवास तुमचा. हो. आणि तुमची अचीवमेंट पण आम्हाला दिसते. गणपती बाप्पाला पाया पडतानाच बाजूला एक ट्रॉफी ठेवलेली आहे. हो. तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? हो, तर ही जी ट्रॉफी आहे आयकॉनिक विमेन ऑन्ट्रप्रेनर म्हणून मला मिळालेली आहे. आणि ही 28 फेब्रुवारीला 8 मार्चला विमेन्स डे असतं आणि 28 फेब्रुवारीला वर्ल्ड ट्रेड सेंटरला एक मोठा प्रोग्राम झाला आणि त्याच्यामध्ये हे MSSIDC, MSME आणि झेप उद्योगिनींची असं म्हणजे मिनिस्ट्री आणि हे एक झेप उद्योगिनींची म्हणून एक संस्था आहे आणि त्यांनी एक मोठं फंक्शन केलं, अवॉर्ड फंक्शन वर्ल्ड ट्रेड सेंटरमध्ये आयकॉनिक विमेन ऑन्ट्रप्रेनर म्हणून. त्याच्यामध्ये 22 लोकांना असं अवॉर्ड मिळालेलं आहे जे विमेन ऑन्ट्रप्रेनर्स आहेत आणि त्याच्यामध्ये हे मला अवॉर्ड मिळालं. खूप खूप अभिनंदन तुमचं. थँक्यू. असे बऱ्याच ट्रॉफीज आणि बरेच म्हणतात ना अचीवमेंट्स तुमचे पूर्ण होऊ देत असं आपण आज बाप्पाकडे मागूया. आजचा दिवस पण सुंदर आहे. आज संकष्टी चतुर्थी आहे. हो ना. त्या पलीकडे आता विचारायचं तर मॅम तुमचे पुढचे गोल्स काय आहेत? म्हणजे आता याच्या व्यतिरिक्त तुम्हाला पुढे अजून काय करायचं आहे? हे जे तुम्ही घरून सुरू केलेलं आहे हो आणि तुम्हाला हे ग्लोबली न्यायचंय. हो. तर आता मी हे बिझनेस चालू करून 2 वर्ष होतात. मे 17ला मे 17, 2023 मध्ये मी हे चालू केलं आणि 6 बॅग्स असं मी आणले आणि चालू केलं आणि ते आता एवढं मोठं झालेलं आहे आणि सध्या मी घरून ऑपरेट करते. पुढे जाऊन मला हे एक्सपोर्ट करायचं आहे कारण मला हे इंडियन आर्ट जे आहे ते प्रमोट करायचं आहे ग्लोबली. त्यासाठी माझं काम चालू आहे आणि वेगवेगळे कॉन्टॅक्ट्स मिळालेले आहेत. आणि विनी बुटीक असं एक मला ओपन पण करायचं आहे, माझं ओन बुटीक ओपन करायचं आहे. नक्कीच तुम्हाला इच्छा आहे. शुभेच्छा. थँक्यू सो मच. व्लॉग्सच्या पूर्ण परिवारातर्फे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि बॅग्सच्या व्यतिरिक्त पण तुम्ही अजून काय विचार केला की फक्त बॅग्स मध्येच तुम्ही हे बुटीक जे आहे ते रन करणार आहात पुढे? नाही, सध्या मी बॅग्स चालू केलेला आहे. तर मला अजून हँडक्राफ्टेड म्हणजे अजून मी काय काय करू शकते असा मी विचार केला आणि मला ॲक्च्युली हँडक्राफ्टेड ज्वेलरी म्हणजे एम्ब्रॉयडरी केलेले ज्वेलरीज आहेत, त्याच्यानंतर क्लेमध्ये क्ले वर्क त्याची ज्वेलरी हे पण पुढे मला करायचं आहे ज्वेलरीमध्ये, हँडक्राफ्टेड ज्वेलरी. आणि त्याच्या व्यतिरिक्त मला अजून हँडक्राफ्टेड दुपट्टा. अच्छा. या ते म्हणजे रिझनेबल असतात आणि गिफ्टिंगसाठी पण बरे पडतात. तर ते हँडक्राफ्टेड दुपट्टाच मला लॉन्च करायचं आहे आणि ते लॉन्च पण आता मी आज व्हिडिओ थ्रू करणारच आहे. आणि आज दिवस पण चांगला आहे, संकष्टी आहे, त्यामुळे बाप्पाचं आशीर्वाद घेऊन आपण लॉन्च करूया. नक्कीच. आणि ते हँड पेंटेड दुपट्टा असणार आहेत, काथा वर्क असणार आहे, फुलकारी असणार आहे, त्याच्यानंतर कची वर्क असणार आहे. सो असं व्हरायटी ऑफ आर्ट मला दुपट्ट्यावर पण दाखवायचं आहे. नक्कीच. आणि म्हणतात ना अजून अजून याच्यामध्ये इंडियन हँडीक्राफ्ट जे काही आहे ते जॉईन होऊ दे, तुमच्याकडे भरपूर ऑप्शन्स निर्माण होऊ देत, भरपूर महिलांना तुमच्याकडनं काम मिळू दे. हो, त्याच्यासाठीच हे सगळं मी चालू केलेलं आहे. हो हो.
तर मंडळी, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून कळवा. आणि हो, विनी बुटीकला जास्तीत जास्त प्रतिसाद द्या, जास्तीत जास्त शॉपिंग करा, त्यांना कॉन्टॅक्ट करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सगळे डिटेल्स दिलेले आहेत. सुषमाताईंनी इतक्या सुंदर सुंदर बॅग्स आपल्यासाठी इथे ठेवलेल्या आहेत. त्याचबरोबर दुपट्टे त्यांनी आजपासून लॉन्च केलेले आहेत. तर पुन्हा भेटूया आपण एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद. विनी बुटीक, द ब्युटी ऑफ क्राफ्टिंग अनफोल्डेड. थँक्यू सो Thank मच. you. थँक्यू.